धैर्य आहे. बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे. बाप म्हणजे घराचा पाया आहे. बाप म्हणजे मुलांच्या मागचा खंबीर पाठिंबा आहे की जो किती वयस्कर असला तरी बाप जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत आपल्या पाठीशी पाठिंबा आहे. महाराज, बाप करतो काय? आम्हाला फक्त बाप रागवणारा दिसतो. आपल्याला वाटतं बाप आपल्याला ओरडतो, पण त्या ओरडण्यामागची त्याच्या मनाची भावना. आपण जेवत नसलो ना, बाप आपल्याला ओरडून सांगतो जेव, पण आपल्याला त्याच्या मागची त्यांचं ओरडणं दिसतं, पण त्यांच्या मागचं प्रेम दिसत नाही. एक लक्षात घ्या, बाप गेला की आपल्या मागचा पाठिंबा गेला. बाप गेला म्हणजे आपल्या मागचं धैर्य गेलं. आपल्याला एवढं कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला आपला बाप छातीची ढाल करतो. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला बाप आपल्या छातीची ढाल करतो आणि सडेतोड प्रसंगाला उत्तर देऊन आपल्या कुटुंबाकरता तो सगळं सुख निर्माण करतो. त्याचं नाव आहे बाप. बापाला कधी दुःख झालं तर तो रडत नाही. आईला दुःख झालं तर ती रडून दाखवते, पण झालेलं दुःख आपल्या हृदयामध्ये ठेवतो आणि तो सांगतो का एक बाप जर घरात रडला तो उभं घर कोसळत असतं, खचत असतं. मग झालेलं दुःख बाप हृदयात ठेवतो. त्यालाही वाटतं चांगले कपडे घालावे, त्याला वाटतं चांगलं मौज मजा करावी, पण लेकरा करता तो स्वतःच्या सुखाला तिलांजली देतो आणि मुला करता काबाड कष्ट करून चंदनासारखा झिजतो. त्याचं नाव आहे बाप. महाराज, बाप कधी कळाला? बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या घामाच्या धारात लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जळतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप पाया तो घराचा, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर. बाप गेला म्हणजे घराचा पाया खचला. महाराज, पाया खचला म्हणजे उभं घर कोसळतं. महाराज, म्हातारा असू द्या, कसंही असू द्या, ओटीवर बसलेला बाप असला ना तर त्या घराला समाधान वाटतं. त्या घराकडे बघण्याची नजर बदलते. अरे, त्यांचे आजोबा आहेत, त्यांचा बाप आहे. म्हातारा असला तरी चालेल, पण घरामध्ये बाप असला पाहिजे. महाराज, एक लक्षात घ्या, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती कान्हा कोपऱ्याला, बाबा बाबा बाबा